हॅलो एव्हरीवन. ऑकल्ट हिलर स्नेहलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल काही नियम आहेत सांगून ठेवते. ज्यांचे व्हिडिओ ऑफ असतील तर प्लीज ऑन करा. एक्सेप्शनल केसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल, लहान मुलं वगैरे असतील तर व्हिडिओ ऑफ असेल तर चालेल, पण त्याचं कारण पण सांगते. ओके, व्हिडिओ ऑफ असेल तर नुकसान तुमचं आहे, कारण आपण बरेच प्रॅक्टिकल टेक्निक्स वगैरे घेतो. सो जेव्हा आपण मेडिटेशन एखादं घेतोय, एखाद्या टेक्निक रिच्युअल करतोय, तेव्हा माझी एनर्जी तुमच्या सगळ्यांपर्यंत ट्रान्सफर होत असते आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. सो व्हिडिओ ऑफ असेल तर त्यामध्ये तुमचं नुकसान. ठीक आहे, सो चलो स्टार्ट करूया सेशन आजचं. तर माझं इंट्रो तुम्हाला थोडक्यात देते. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, काउन्सिलर आहे. त्याचसोबत मला रेकी ज्योत्स्ना मॅडम एक काय, प्लीज सगळ्यांनी लक्ष इकडे द्यायचंय. ठीक आहे, हम्म. तुमच्या तुमच्याकडे. सगळ्यांच्या फायद्यासाठी हे सेशन हे मी डेली घेत असते. ठीक आहे, हा. सो मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे ऑकल्ट सायन्स मधला. मला गेल्या 7 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. आणि फक्त रेकीच नाही तर रेकी सोबत जे ऑकल्ट सायन्सच्या इतर मोडॅलिटीज, इतर कोर्सेस आहेत, जसे की क्रिस्टल हिलिंग आहे, पेंड्युलम डाउजिंग आहे, त्याच्यानंतर एंजल थेरपी आहे, त्याचसोबत ईएफटी सेशन आहे, इमोशनल हिलिंग टेक्निक जी शिकवली जाते, त्याचसोबत सिक्रेट की मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळे टेक्निक शिकवल्या जातात. ओके, होपोनोपोनो ऍडव्हान्स होपोनोपोनोचा एक छोटा कोर्स आहे आपल्याकडे. या सगळे 8 ते 10 कोर्सेस मी शिकवते. आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती तुम्हाला ऑकल्ट हिलर स्नेहल म्हणून अकाउंट तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यावरती रेकीच नाही तर रेकी सोबत हिलिंगच्या ज्या इतर मॉडॅलिटीज आहेत त्याच्याविषयी किंवा अवांतर इतर गोष्टी आहेत त्याच्याविषयी सुद्धा डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळेल. वेगवेगळे व्हिडिओ, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तिथे दिलेले आहेत, तर प्लीज जाऊन चेक करा. ठीक आहे, आता मला तुम्ही सगळ्यांनी तुमचं इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये द्यायचंय. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि कुठल्या सिटीमधून, गावामधून तुम्ही आहात ते मेन्शन करायचे प्लीज. सेकंड. यस, मृणालिनी जोशी मॅम, नमस्ते. नमस्कार मॅडम. सुगंधा कुलकर्णी मॅडम, मी संभाजीनगर. वेलकम मॅम. छत्रपती संभाजीनगर. ओके ओके मॅडम, वेलकम मॅम. सोनल भालेकर मॅम फ्रॉम मुंबई, वेलकम मॅडम. ओके, सुप्रिया नवले मॅडम फ्रॉम सातारा. येस, आयफोन. हा, तेच मी म्हटलं की नावाने सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. ओके, सुवर्णा राठोड मॅम फ्रॉम नाशिक. व्हेरी गुड, तर वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हिलर्स मध्ये. आपण आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल बघा की हा प्रोग्राम कोणासाठी आहे रेकीचा. तर ज्यांना आयुष्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, स्वतःचं आयुष्य सुंदर करायचं, त्याचसोबत आपले फॅमिली मेंबर्स, आपले रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल यांचंही आयुष्य तुम्हाला समृद्ध करायचं, संपन्न करायचंय. त्याचसोबत तुम्हाला ग्रोथ करायची आहे स्वतःची, स्वतःसोबत इतरांची ग्रोथ करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपण या समाजामध्ये राहतो, तर या समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो की नाही. सो ज्यांना समाजाची सेवा करायची इच्छा आहे, स्वतःचं आयुष्य समृद्ध करायचंय, काहीतरी नवीन शिकायचं, या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम. ठीक आहे, आता फर्स्ट ऑफ ऑल सांगते, काही जणांना प्रश्न पडला असेल की मॅडम हा फ्री लेवल 1 आहे, ती फ्री मध्ये का देतात. तर बघा, त्याच्या मागे माझा एक हेतू आहे. कारण जसं आपण बघतो की पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये काय की हिलिंग म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, ऑकल्ट सायन्स काय, याचं ऍटलिस्ट बेसिक नॉलेज तरी आहे. पण मी आता पुण्याच्या जवळपासच्या खेडोपाडी किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये बघितलं, कोणी कोणी मला विचारते की मॅडम तुम्ही काय करता, काय बिझनेस आहे, काय प्रोफेशन आहे. मग त्यांना सांगितलं की मी हिलिंग मध्ये, ऑकल्ट सायन्स मध्ये. तर हिलिंग म्हणजे काय, रेकी. बऱ्याच जणींनी तर रेकी हा शब्दच पहिल्यांदा ऐकलेला आहे. ओके, सो मग अशा सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय आणि आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकी हिलर घडवायचंय. कशासाठी? कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स, तुम्हाला स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करता आले पाहिजेत. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणावरती तुम्ही डिपेंड नाही राहिले पाहिजेत. स्वतःसोबतच आपली फॅमिली, आपली मुलं बाळं, आपले रिलेटिव्ह असतील, जवळची लोक असतील, फ्रेंड सर्कल असेल तुमचं, त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, त्यांना हिलिंग देऊ शकताय. याच्यासाठी हा लेवल 1 जो आहे प्रोग्राम, तो आपण फ्रीमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, आता मला कोणी ते सांगेल का, कोणी ऍटलीस्ट बेसिक याचा कोर्स केलाय का, बेसिक नॉलेज आहे कोणाला रेकी म्हणजे काय. काही प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. ओके, एकच फिजिकल हँडरेस करा किंवा मग झूमचा हँडरेस करा किंवा अनम्यूट करून स्वतःही बोलू शकता, नो इश्यूज. कोणाला माहितीये रेकी म्हणजे काय?
नाही, केली? माहित नाही. ओके. सॅमसंग नाव काय सर तुमचं? सॅमसंग SM. सुनील पाटील, विलेपार्ले, ओके अंधेरी. ओके ओके सुनील पाटील. तर बघा, इन शॉर्ट सांगते, रेकी म्हणजे काय? ही एक वैश्विक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी. ठीक आहे. आणि रेकी आता आपण याला ही पाश्चिमात्य देशातून आलेली नावं वापरतोय. ऍक्च्युली रेकी ही मुळात भारतीयच आहे. अगदी पूर्वीपासून आपले संत महात्मे सगळे हे वापरत आले. साईबाबांना तुम्ही पाहिलं असेल, ते रोग्याचा आजार कसे बरे करत होते? केवळ स्पर्शाने. ओके. पूर्वीच्या काळी याला हस्तस्पर्श चिकित्सा असंही म्हणायचे. अगदी आपल्या वेदांमध्ये सुद्धा रेकीबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा, रेकी ही एनर्जी आपल्या देवाने किंवा निसर्गाने, या ब्रह्मांडाने आपल्या या दोन्ही हातांमध्ये कुठलाही आजार, लिटरली कुठलाही आजार बरा करण्याची ताकद दिलेली. रेकी म्हणजेच काय? ही तर ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या दोन्ही तळहातांमधून प्रवाहित होते. ही एक वैश्विक ऊर्जा. ओके. आणि ही प्रत्येकाकडे आहे, अगदी जन्मापासून आहे. तुम्ही इथे बसलेत ना माझ्यासमोर, सगळ्यांकडे ही युनिव्हर्सल पॉवर आहे, रेकीची हिलिंग पॉवर आहे, जन्मापासून आहे. फक्त काय, आपल्याला तसं नॉलेज नाहीये, आपल्याला अवेअरनेस नाहीये, कारण आतापर्यंत आपल्याला कोणी शिकवलेच नाहीये, कोणी ती माहितीच दिली नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो अवेअरनेस नाहीये. पण जन्मापासून आपल्यासोबत ही हिलिंगची एनर्जी आहे, हिलिंग पॉवर आहे आपल्या स्वतःमध्ये. ठीक आहे. आपण काय करतो? देवाने तो खजिना आपल्याकडे दिलाय, त्याची चावी पण आपल्याकडे दिली आहे. पण आपण काय करतो? स्वतःमध्ये डोकावायचं सोडून किंवा स्वतःमध्ये शोधण्याचं सोडून आपण सगळे जगभर शोधत बसतो, जगभर फिरत बसतो. ठीक आहे. तर ही पॉवर आपल्या सगळ्यांकडे आहे, फक्त गरज आहे ती ऍक्टिव्हेट करण्याची, तुम्हाला शिकण्याची. स्टेप बाय स्टेप या आपण 5 दिवसांच्या रेकी लेवल 1च्या सेशन मध्ये शिकणार आहोत की एनर्जी ऍक्टिव्हेट कशी करायची, ती हिलिंग पॉवर आपल्या स्वतःसाठी, आपल्या प्रॉब्लेमसाठी किंवा आपल्या घरातील व्यक्तींच्या त्यांच्या प्रॉब्लेमसाठी कशी वापरायची आहे, स्वतःला इतरांना हिलिंग कसं द्यायचं, हे आपण येणाऱ्या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता बघा, आणखी एक सांगते की आजार बऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, त्याचबरोबर संगीतोपचार. तुम्ही आता पुणे मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही बऱ्याच ऍड्स पण बघितले असतील की बरेच असे ट्रेनर्स आहे की संगीताच्या मदतीने सुद्धा आजार बरा करता येतो. संगीतोपचार आहे, योगोपचार आहे, योगाच्या सहाय्याने आजार बरे केले जातात, हील केले जातात. ठीक आहे. त्याच पद्धतीने रेकी ही सुद्धा काय, ही एक पूरक चिकित्सा पद्धत आहे. मराठीमध्ये पूरक चिकित्सा पद्धत म्हणतात, इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग मेथड असं म्हणतात. ठीक आहे. आता ही रेकी काम कसं करते बघा, एक छोटंसं एक्झाम्पल पण तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल. आता बघा, रेकीची एनर्जी काम कसं करते, रेकीचं कार्य कसं चालतंय, तर या वैश्विक ऊर्जेवर चालतं. ठीक आहे. रेकी म्हणजेच ही वैश्विक ऊर्जा आहे. आता बघा, हा एक छोटंसं एक्झाम्पल देते. वैश्विक ऊर्जेवर रेकीचं काम चालतं म्हणजेच काय, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती काय करते, तर सगळे शरीरातले अवयव जे आहेत ते कशाच्या मदतीने काम करतात? आपल्या शरीरातल्या प्राणशक्तीच्या साह्याने. पुन्हा एकदा नीट लक्ष देऊ नये का, आपल्या शरीरामध्ये जे सगळे अवयव आहेत ते कशावरती काम करतात? शरीरामध्ये प्राण ऊर्जा असेल तर, प्राणशक्ती नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का? काही सेकंड्स पण आपण जगणार नाही. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या शरीरातले सगळे अवयव प्राण ऊर्जेवर काम करत असतात. तर मग काय केलं जातं रेकीमध्ये, की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि ती आपल्या शरीरात प्रवाहित करून आपल्या प्राणशक्तीसोबत कनेक्शन निर्माण केलं जातं आणि अशा पद्धतीने रेकीची उपचार देण्याची पद्धत आहे. अगदी सोप्यात करून सांगते, एक उदाहरण देते, मला प्रश्नांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ओके. तर बघा, आपण दररोज आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो, हो की नाही? येस और नो? सपोज त्या आरशावरती धूळ जमा झाली, तुम्ही तो आरसा क्लीन नाही केला तर काय होईल? काय होईल? अनम्यूट करून बोलायचंय. स्पष्ट दिसणार नाही. येस. कोण होतं ते? हा, यशिका मॅम. येस, व्हेरी गुड. आपण आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकणार नाही, आपल्याला क्लिअर दिसणार नाही आपली इमेज. ओके. जर त्याच्यावरती धूळ जमा होत गेली, तुम्ही तो साफच नाही केला तर काहीच बघू शकणार नाही. ओके. मग त्याच पद्धतीने काय होतं, आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जेमध्ये जर काही टॉक्सिक घटक, विषारी घटक जमा झाले, अशुद्धी जमा झाली तर काय होतं, निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण म्हणू, त्या नकारात्मक ऊर्जा, अशुद्धी, टॉक्सिक घटक, विषारी घटक काही म्हणा, हे सगळं जमा होत गेलं तर काय होतं, आपल्या शरीरातील प्राण ऊर्जेला अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामधून अनेक मानसिक आणि शारीरिक आजार आपल्याला निर्माण होतात. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं वाक्य आहे, कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या बॉडीवरती कधीच होत नसतो. त्याचंही पुढे एक्झाम्पल मी देणार आहे, आपण प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत. कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या बॉडीवरती कधीच होत नाही. ते कुठून होतो?
आधी तो तुमच्या मनामध्ये तयार होतो आणि तो कुठे रिफ्लेक्ट होतो? तुमच्या बॉडीवरती, शरीरावरती. अगदी थायरॉइड सारखे, कॅन्सर सारखे मोठमोठे आजार सुद्धा ते त्याच्या पाठीमागे सुद्धा कुठलं ना कुठलं तरी मानसिक कारण असतं. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत सगळं. सो बघा, तर अशा पद्धतीने रेकीचं कार्य चालतं. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि आपल्या शरीरामध्ये जी प्राण ऊर्जा आहे त्याच्यासोबत कनेक्ट केली जाते आणि अशा पद्धतीने रेकीचं हिलिंग दिलं जातं. ठीक आहे, आता बघूयात की रेकीमुळे आणखी काय काय फायदे होतात. तर रेकीमुळे काय होतं? खूप सारे फायदे, काही सिलेक्टेड मी ते सांगते. की रेकीमुळे तुमचं मन प्रसन्न राहतं, सगळे मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे दूर केले जातात, तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागतो. आणखी महत्वाचं, जसं तुम्ही रेकीचं हिलिंग, रेकीमध्ये आलात आणि रेकीचं हिलिंग सुरू कराल ना, त्याचबरोबर बघा, आपल्याला उद्याचं प्रेडिक्शन करता येईल का? सपोज एखादी व्यक्ती आता तुमच्यासोबत खूप छान आहे, तुमचं रिलेशन खूप छान आहे, आणखी 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 2 वर्षांनी हेच रिलेशन तुमचं असेल असं तुम्ही ठामपणे सांगू शकताय का? ती व्यक्ती तुमच्याशी याच पद्धतीने तुम्हाला ट्रीट करेल किंवा अशीच तुमच्या क्लोज असेल? तुम्हाला माहितीये का? नाही माहिती. आपण नाही प्रेडिक्ट करू शकत. मग रेकीमध्ये आणखी एक फायदा होतो की इन फ्युचर तुमच्यासाठी जर धोकादायक, त्रासदायक व्यक्ती आहेत ना, त्या आपोआप स्वतःहूनच तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत. तुम्हाला दिव्य रेकी ऊर्जेचं प्रोटेक्शन मिळतं, ऑरा तुमचा क्लीन होतो, त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते तुमची. आता बघा, सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सवर रेकी काम करते. सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. अगदी तुमचं वाहन असेल, तुमचं घर असेल, तुमचं ऑफिस असेल, कंपनी फर्म असेल, तुमचा बिझनेस असेल, ठीक आहे, तुमच्या एखादं मशिनरीज तुमच्या ऑफिसमध्ये असतील, त्या मशिनरीजला तुम्ही देऊ शकता. लिटरली तुमच्या घरातली पाळीव प्राणी असतात ना, पेट्स, त्यांनाही तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. तुमच्या झाडांना देऊ शकता. सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींना रेकीचं हिलिंग तुम्ही देऊ शकता. आता बघा, आणखी काय होतं की रेकी रूट कॉजवर काम करते. तुम्हाला जर एखादा मेडिकल प्रॉब्लेम असेल त्याच आणि मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही घेताय, त्याचसोबत जर तुम्ही रेकीचं हिलिंग सुद्धा घेतलं तर तो आजार आहे ना, तो मुळात सकट तुमच्या बॉडीमधून निघून जातो. एक उदाहरण देते बघा, खूप वेळा असं झालं असेल खूप जणांच्या बाबतीत की काय होतं, एखादा आपल्याला छोटा मोठा आजार असतो आणि आपण तात्पुरते मेडिसिन्स घेतो, थोड्या वेळासाठी तो आजार रिलीफ होतो, बरं वाटतं आपल्याला, रिलॅक्स वाटतं. मग पुढच्या आठवड्यात किंवा 10-15 दिवसांनी पुन्हा तो आजार डोकं काढतो, पुन्हा आपण मेडिसिन्स घेतो, ट्रीटमेंट घेतो, तात्पुरतं रिलीफ वाटतं आणि पुन्हा औषधं बंद केली की पुन्हा आपल्याला त्रास सुरू होतं ना बऱ्याच जणांच्या बाबतीत. मग काय होतं माहितीये का, हे चक्र चालू राहतं. जर यातून सुटका करायची असेल तर मेडिकल ट्रीटमेंट सोबत औषधं घ्या. मी घेऊ नका असं म्हणत नाहीये, पण औषधांसोबतच तुम्ही जर रेकीचं हिलिंग सुद्धा घेतलं, रेकीची ट्रीटमेंट घेतली, तर काय होतंय, स्टेप बाय स्टेप हळूहळू ती औषधं कमी कमी होऊन एका स्टेपला, एका पॉइंटला ती बंद होतं आणि तो आजार तर पुन्हा तुम्हाला भविष्यामध्ये उद्भवत नाही. तो मुळासकट म्हणजे कायमचा तुमच्या शरीरामधून निघून जातो. ठीक आहे, तर एवढे सगळे बेनिफिट्स. त्याचबरोबर हेल्थ प्रॉब्लेम असतील तुम्हाला, मनी रिलेटेड कुठले इश्यू असतील, मनी ब्लॉकेजेस असतील, करिअर रिलेटेड कुठले इश्यूज आहेत का, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहेत का, आणखी कुठलेही ब्लॉकेजेस असू देत, ते सगळे आपण रेकीच्या मदतीने दूर करू शकतो, स्वतःला आणि इतरांनाही हिलिंग देऊ शकतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? हे सगळे झाले रेकीचे फायदे. आता बघा हा, की रेकी आणखीन काय काय करते. मग जसं आता मी जे ब्लॉकेजेस सांगितले, ब्लॉकेज म्हणजेच काय की अडथळे तुमच्या कामांमध्ये, मग तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये जे अडथळे असतात, जसं की तब्येतीच्या तक्रारी, शारीरिक मानसिक आजार असतील, इमोशनल प्रॉब्लेम कुठले असतील, मनी ब्लॉकेजेस असतील, म्हणजेच काय, तर पैशाची कमतरता असेल, लोन असेल, आणखी कुठलं की तुमचा बिझनेस ठप्प झालाय, बिझनेस चालत नाहीये, तुमचे क्लायंट कस्टमर कमी झालेत, पैशाची आवक कमी झालीये, किंवा मग पैसा घरामध्ये येतोय पण सेव्हिंग्सच होत नाहीयेत, खर्च होऊन जातोय. ठीक आहे, पैशाचे कुठले ब्लॉकेज आहेत, एखाद्या व्यक्तीने पैसे घेतलेत आणि ती रिटर्नच करत नाहीये महिनोमहिने. त्याचबरोबर रिलेशनशिप इश्यूज, मग ते कोणते असतात, नातेसंबंधांमध्ये ताणतणाव असतो, दुरावा असतो, गैरसमज निर्माण झालेला असतो. आजकाल आपण बघतो की ब्लड रिलेशन मध्येही खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात फॅमिलीमध्ये. ओके, सो मग हे सगळे प्रॉब्लेम किंवा हे सगळे ब्लॉकेजेस किंवा अडथळे म्हणा, तर हे कशामुळे निर्माण होतात माहितीये का? हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, आपण निर्माण करत असतो आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्मांनी. ओके, आता काही जणांना याच्यामध्ये पटणार नाही हे, पण आपण स्टेप बाय स्टेप सगळे एक्सपेरिमेंट करणार आहोत, काही एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत. तर लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, मग कुठल्याही लेवलचे असू देत, ते स्वतः आपण आपल्या विचारांनी आणि कर्मांनी निर्माण केलेले असतात.
ठीक आहे, तर बघूया. एक टास्क आपण करणार आहे. ठीक आहे, तर माझ्या प्रश्नांची आणि वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, त्यामुळे सगळ्यांनी बोलायचं. काही कोणी इथे शिक्षा करायला बसलेलं नाहीये. ठीक आहे, अनम्यूट करायचे आणि बोलायचंय. बघा, फॉर एक्झाम्पल आता समजा की तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक रिकामा ग्लास आहे. ठीक आहे, रिकामा ग्लास आहे तुमच्या हातामध्ये, याचं काही वेट नाहीये, अगदी हलका आहे. ठीक आहे, आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही हा 5 मिनिटं होल्ड करू शकता का असाच? येस ऑर नो? नो. कोण आहे? येस, एक सेकंड. ओके, 15 मिनिटं होल्ड करू शकता का? नाही, काहीच अगदी 10-15 मिनिटं एवढंच. येस, हा मॅम, आवाज येत नाहीये. येस. मोबाईल हातात करू शकतो सगळे. हा, मोबाईल 4-4 तास हातामध्ये राहतो. हा, मोबाईल करेक्ट करू आहे. शकतो. ओके, तर हा ग्लास 15 मिनिटं, सपोज मी म्हटलं 1 तास असंच हातामध्ये ठेवून द्यायचंय. इज इट पॉसिबल? नाही. नाही म्हणतात ते. ओके, नाही म्हटलं तर रिझन पण सांगायचं. अनइझी होईल थोडं. अनइझी होईल. करेक्ट आहे, करेक्ट. आता मी म्हटलं एक 24 तास दिवसभर हा ग्लास हातामध्ये असाच पकडून ठेवायचा आहे. नाही पॉसिबल. शक्य आहे का? नाही पॉसिबल. का बरं? उत्तर पण द्यायचंय, कारण पण द्यायचंय त्याचं. का पॉसिबल नाहीये? हात गळून येईल. हात भरून येईल. आणखी काय होईल? आणि जर मी म्हटलं 365 दिवस पकडून ठेवा, खालीच ठेवायचं नाही 1 वर्षभर, शक्य आहे का? अजिबात नाही मॅडम. पकडाल का तुम्ही तो? नाही. नाही का? शक्य होणार नाही मॅडम. शक्य नाहीये. का नाहीये? कारण एका पॉइंट पर्यंत तुम्ही 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं हा होल्ड करू शकता, त्याच्या पुढे नाही. का बरं? कारण हळूहळू तुम्हाला पेन होऊ लागेल, हाताची बोटं दुखतील, नंतर मनगट दुखू लागेल, मग हाताचा कोपरा दुखेल, मग शोल्डर, मग मान दुखेल, हळूहळू मग पाठीचा कणा सगळा दुखू लागेल, मग अनइझी होईल आणि एका पॉइंटला तुम्ही तो असह्य होईल तुम्हाला ते पकडणं आणि तुम्ही तो ठेवून द्याल खाली. ठीक आहे, मग विचार करा, जर हा साधा रिकामा ग्लास आपण 5 मिनिटं 10 मिनिटं हातामध्ये ठेवू शकत नाहीये पकडून. ओके, तर मग तुम्ही विचार केलाय कधी की काही जण, बरेच जण करतात यातले, की एखादी नकारात्मक ऊर्जा, एखादी नको असणारी घटना, नकारात्मक ऊर्जा, भावना, मग त्या कुठल्याही असू देत, राग, द्वेष, संताप, चीड, मत्सर, ईर्षा असेल, गिल्ट असेल, स्वतःलाही गिल्ट असतो ना कधी कधी आधी घडून गेलेल्या घटनांचा, की मी त्यावेळेस असं नको वागायला पाहिजे होतं, माझ्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय, मला कसं कळलं नाही. मग स्वतःबद्दल आपण केलेल्या कृतींचा सुद्धा पश्चाताप असतो ना आपल्याला. मग या सगळ्या नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक ऊर्जा, भावना, जे काही असेल म्हणा, ते तुम्ही कधी विचार केलाय का? मग साधा ग्लास तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं नाही होल्ड करू शकत. मग नको असणाऱ्या या ऊर्जा, नको असणाऱ्या घटना, नको असणाऱ्या व्यक्ती, ज्या त्या नको असणाऱ्या आठवणी असतात, या सगळ्या भावना आपण महिनोमहिने, वर्षानुवर्ष सप्रेस करत आलोय, त्या आपण मनामध्ये साठवत आलोय, दाबत आलोय. मग त्याचा आपल्या मनावर, शरीरावरती आणि आपल्या भावनांवरती किती वाईट परिणाम होत असेल, याचा कधी कोणी विचार केलाय का? होत असेल की नाही सांगा बरं. आपण काय करतो, आपल्याला फक्त वरवरचं दुखणं दिसतंय, की मी हा 10-15 मिनिटं किंवा 1 तास पकडला तर मला पेन होईल. आतमध्ये पेन होतंय ते कोणाला कळतच नाहीये. मग मगाची जे मी म्हंटल की कुठलाही आजार बॉडीवरती डिरेक्टली होत नाही, तो कुठून होतो माहितीये? तो तुमच्या मनामध्ये क्रिएट होतो आधी. उद्या आपण 7 चक्रास बघणार आहोत, की 7 चक्रा ऍक्टिव्हेशनचं एक मेडिटेशन घेणार आहोत. त्याचबरोबर 7 चक्रा तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्स असतील किंवा इम्बॅलन्स झाले तर कुठले फायदे होतात, इम्बॅलन्स झाले तर कुठले तोटे होतात, कुठले आजार तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतात ना, तेही आपण उद्या शिकणार आहे. एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. जर कोणाचं विशुद्धी चक्र ब्लॉक असेल, म्हणजेच काय, एखादी व्यक्ती समजा तिच्या भावना तिला शेअर करता येत नाहीयेत, सप्रेस्ड इमोशन आहेत, भावना, नकारात्मक ऊर्जा, भावना सगळ्या दाबून ठेवलेल्या आहेत वर्षानुवर्ष, महिने, ती व्यक्ती शेअर करत नाही, इथेच त्या स्टक झाल्यात. त्या व्यक्तीला 100% थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो, थायरॉइडचा त्रास होतो. मग असं आपण 7 चक्रामध्ये ते सगळं शिकणारच आहोत. तर जसं मी आधी म्हटलं की कुठलाही आजार डिरेक्टली बॉडीवरती कधीच होत नाही, तो मनातून तयार झालेला असतो. मग जर मनामध्ये तुम्ही नकारात्मक ऊर्जा, भावना साठवून ठेवल्यात, त्या कुठे रिफ्लेक्ट होतात? तुमच्या बॉडीवरती. मग त्यातून तुम्हाला एखादा आजार निर्माण होतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना? येस. होय. येस मॅडम. पुढे जाऊयात का आपण? तर बघा, आणखी एक टास्क करूयात आता. हा. तुमच्याकडे नोटपॅड आहे आणि पेन. ओके, आता काय करायचंय माहितीये, तुम्हाला जर असं वाटत असेल की आता तुमची जी परिस्थिती आहे
किंवा आता माझ्या परिस्थितीला ही व्यक्ती जबाबदार आहे, ही व्यक्ती कारणीभूत आहे, माझ्या बाबतीत आता जे काही वाईट होतंय ना, जे काही माझ्या आयुष्यात वाईट घडतंय त्याला ही व्यक्ती जबाबदार आहे. अशा व्यक्तींवर, ज्या ज्या व्यक्तींवर तुमचा राग आहे ना, त्या व्यक्तींची नावं लिहून काढायची आहेत वन बाय वन. आता लगेच लिहायचंय. ओके, लगेच लिहायचंय. मग काहींच्या लिस्टमध्ये 2-3 नावं असतील, काहींच्या लिस्टमध्ये 10, 15, 20 नावं असतील, काही प्रॉब्लेम नाही. ही निगेटिव्हिटी आज आपण रिलीज करणार आहोत. झाल्यानंतर कोणीतरी एकाने सांगायचंय डन म्हणून. ओके, डन. येस. मग आता काय करायचंय, हे आजचं टास्क असणार आहे तुमचं. ठीक आहे, रात्री झोपण्यापूर्वी ही चीट आपल्याला जाळून किंवा फाडून टाकायची आहे. पण आता काय करायचंय, आता ही लिस्ट पुन्हा एकदा वाचायची, ती नावं वाचायची आहेत लगेच. आणि काय फील होतंय, काय वाटतंय ते सांगायचंय. मग ती नावं वाचल्यानंतर अजून पण तुम्हाला राग येतोय का, रागावरती कंट्रोल राहत नाहीये का, चीड येते का. ओके, प्रचंड राग येतो का त्या व्यक्तीचं नाव निघालं तरी सुद्धा आपल्याला नको होतं. हो असं होतंय का. हो 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 मॅडम. येस, योगिता मॅडम, योगिता कावितकर ना. ओके, हा. म्हणजेच काय, तर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जा किंवा ज्या घटना आहेत त्या विसरलेल्या नाहीयेत, त्या व्यक्तीला अजून तुम्ही विसरला नाहीये, त्यांना माफ केलं नाहीये. आणि हेच तुमच्या आयुष्यातलं ब्लॉकेज आहे मोठं. ओके, आता त्या व्यक्तीला काही फरक पडतोय का. नाही. ओके, ती व्यक्ती तिच्या आयुष्यात खुश आहे, छान आहे, त्याची ग्रोथ चालली आहे. पण तुम्ही अडकलायत ना, तुम्ही कुठेतरी स्ट्रक झालाय. आता पास्ट मध्ये जाऊन, सगळ्यात महत्वाचं, पास्ट मध्ये जाऊन ते आपण रिपेअर करू शकणार आहे का. नाही. ओके, आणि त्याचा आत्ता विचार करून आता तुमचा 24 तास किंवा एक दिवस वाया घालवण्यात वर्थ आहे का ते. चेंजेस काही करू शकत नाहीये, मग आपण चेंजेस आपल्यात करायचे. ती व्यक्ती व्यवस्थित आहे, त्रास कोणाला होतोय, प्रॉब्लेम कोणाला आहे, ब्लॉकेजेस कोणाच्या आयुष्यात येत आहेत, आपल्या आयुष्यात. आपल्या येस, मग जोपर्यंत ही नकारात्मक ऊर्जा, या भावना किंवा या आठवणी, नको असणाऱ्या गोष्टी तुम्ही साठवून ठेवल्यात ना इथे, तोपर्यंत नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. कारण युनिव्हर्स पण काय म्हणतो, तुमच्याकडे जे आहे ना तेच तुम्हाला युनिव्हर्स देत असतो. लाईक अट्रॅक्ट लाईक. ओके, त्या नियमानुसार. मग युनिव्हर्स आपण घरामध्ये जसं म्हणतो की शुभ बोलायचं नेहमी, कारण तथास्तु म्हणत असतो. मग तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक भावना तुम्ही साठवून ठेवलीये, नकारात्मक ऊर्जा साठलीये, मग युनिव्हर्स पण तुम्हाला काय देणार आहे, तुमच्याकडे जे आहे तेच भरभरून देणार आहे. मग तुम्हाला रडण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आणखी कारण युनिव्हर्स देईल तुम्हाला, आणखी तशा घटना, सिमिलर घटना. मग हे चक्र असतं, ते आपल्याला तोडायला लागतं. नाहीतर जोपर्यंत तुम्ही ते त्याच्यातून मुक्त होत नाहीये, रिलीज करत नाहीये, तोपर्यंत ती व्यक्तीने तर आणखीन तशाच प्रकारच्या घटना घडतील, आणखीन दुसऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील, आणखी इतर व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होईल, पण हे चक्र तुटणार नाही. सो हे तोडणं कोणाचं काम आहे, आपलंच काम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अडकून राहायचं का वर्षानुवर्ष, आणि नाही. ओके, कारण जोपर्यंत तुम्ही आता इकडे एका साईडला तुम्ही मनामध्ये खूप निगेटिव्हिटी साचवून ठेवली, ओके, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मॅनिफेस्ट करताय चांगल्या गोष्टी, त्या अट्रॅक्ट करू शकाल का, नाही. त्या येतील का तुमच्या आयुष्यात, तुमचे जे ड्रीम्स असतील, गोल्स असतील, ते अचीव्ह करू शकाल का तुम्ही, नाही, कारण निगेटिव्हिटी ऑलरेडी आहे. सो एक एक्झाम्पल देते बघा, तुमच्या घरामध्ये एखादी रूम आहे आणि ती खचाखच अडगळीने भरलेली, ती खचाखच अडगळ त्या रूम मध्ये भरली, आणि तुम्हाला नवीन सोफा सेट आणून त्याच रूम मध्ये ठेवायचं, पॉसिबल आहे का. नाही मॅडम. जागाच नाही उरलेली, मग कसं नवीन फर्निचर तुम्ही ऍड कराल. ओके, मग तुम्हाला आधी काय करायला लागेल, अडगळ बाहेर काढा लागेल. नको असणारे सामान आहे ते बाहेर काढायला लागेल. ओके, ती रूम क्लीन करायला लागेल, साफ करायला लागेल, आणि मग तिथे नवीन सोफा सेट तुम्ही ठेवू शकता.
सेम तेच आपल्या बाबतीत सुद्धा इम्प्लिमेंट करायचंय आपण. सेम तेच आपल्यालाही लागू होतंय ना. जर मनामध्ये नको असणाऱ्या गोष्टी ज्या घडून गेल्या त्याचा काही उपयोग नाहीये, फायदा आहे का काही? नाही. नाहीच आहे. असला तर काय होणार आहे, तोटाच आहे आपल्याला. फक्त आपल्याला नाही, आपल्या पूर्ण फॅमिलीला. कारण आपण 24 तास फॅमिली सोबत राहत असतो. आपले व्हायब्रेशन एनर्जी त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी शिफ्ट होत असते. ओके, तुमच्या एकटीला तो प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही घरापर्यंत त्या व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये आपण पसरवत असतो, त्यांच्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण करत असतो. सो जसं मी आता एखाद्या रूमचं तुम्हाला उदाहरण दिलं की नको असणाऱ्या गोष्टी तिथून काढल्या तर नवीन गोष्टी तिथे ऍड होतील. मग हे जो तुम्ही मनामध्ये वर्षानुवर्ष आपण साठवून ठेवले नकारात्मक ऊर्जा भावना कुठल्या असतील, मग त्या राग द्वेष चीड संताप, मग स्वतःबद्दलचा गिल्ट असेल, ईर्षा असेल, जेलसी असेल एखाद्या विषयी, ते सगळं आपण काढून टाकायला हवंय. तर नवीन गोष्टी अट्रॅक्ट करू. मग तुमचे गोल्स, तुमचे ड्रीम्स, तुमचे इच्छा स्वप्न तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. ओके, सो त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. येस वासंती मॅम बोला. मॅडम स्पेशली बायकांचं कसं असते, अर्ध वय आपलं मनातलं साठवण्यातच जाते सगळं. मॅम आवाज क्लिअर येत नाहीये थोडा. हॅलो येस, हॅलो हॅलो हा हा हॅलो बोला. मॅडम, स्पेशली बायकांचं कसं असते, स्पेशली बायकांचं अर्ध वय आपलं मनात साठवण्यातच जाते आणि वय आपलं संपत घेत जाते तेव्हा आपल्याला समजायला सुरू होते की अरे मी एवढं साठवून ठेवलं. मग याच्यातून बाहेर आणि पडायचा मार्गच कळत नाही त्यावेळी. येस, आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ओके, मोस्टली लेडीजला हा प्रॉब्लेम होतो वेळ की निघून शेअर गेली करता येत नाही, सप्रेस्ड इमोशन राहतात. असतात. ओके, दोन्ही बाजूनी सगळं जॉब घर मुलं सगळं सगळं हँडल करायला लागतं. सो हा खूप इश्यू आणि सगळ्यांना असतो, असं नाही की लेडीजला, पण लेडीजच्या बाबतीत मी खूप बघितलंय. ओके, डिप्रेशन किंवा चिंता टेन्शन काळजी ताणतणाव याच्यामध्ये. सो आपल्याला कोणी आपल्याला मदतीला येणार नाही, आपण स्वतःच आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचंय. ओके, हिलिंग पॉवर आपल्याकडे आहे ना, मग का वापरू नये? जर ऑलरेडी देवाने निसर्गाने आपल्याला तुम्हाला ती ताकद दिली आहे तर मग ती चांगल्या ठिकाणी वापरायला हवी आहे ना. आपण काय करतो, चांगल्या मार्गाने वापरायची सोडून त्याचा वापर नको त्या ठिकाणी. तुमच्याकडे जी एनर्जी आहे, व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे सगळं पॉवर तुम्हाला मिळाले, आपण कुठे करतो, आपली सगळी एनर्जी फोकस नकारात्मक गोष्टींकडे आपण घालतो. मग तेच अट्रॅक्ट करतोय. ती एनर्जी शिफ्ट करा, तुमचं आयुष्य पण शिफ्ट होईल, आयुष्य पण बदलून जाईल. ठीक आहे, तर बघा हे ब्लॉकेजेस काय येतात, हे प्रॉब्लेम काय येतात, तर आपण माफ नाही केलेलं. आता बरेच जण यातले म्हणतील की मॅडम त्या व्यक्तीने मला त्रास दिलाय, ओके, त्यांनी माफी मागितली पाहिजे, मी का माफी मागू? तर असं नाहीये. बघा, दोन्हीकडून होत असतात प्रॉब्लेम. कधी तुमच्याही नकळतपणे, जाणीवपूर्वक नाही पण नकळतपणे तुमच्याकडून पण समोरची व्यक्ती दुखावली गेली असेल, तिला त्रास झाला असेल. ओके, मग तिने तुमच्याबद्दल निगेटिव्ह व्हायब्रेशन सोडले असतील युनिव्हर्समध्ये, त्याचाही तुम्हाला फटका बसणार आहे, त्याचाही तुम्हाला त्रास होणार आहे. सो आपण काय करायचंय, माफ पण करायचंय, दुसऱ्याकडून माफी पण मागायची. त्यालाही माफ करा, त्याची माफी सुद्धा मागा, कारण कळत नकळतपणे तुमच्याकडून पण त्या व्यक्तीला त्रास झालाय. ओके, आणि माफी मागितल्यामुळे काय होतंय, सर्वस्वी तुमचाच फायदा, लक्षात घ्या, त्या व्यक्तीचा पण नाहीये. माफ केल्यामुळे काय होतं, या ब्लॉकेजेस मधून तुम्ही बाहेर पडताय. ती जी दुःखाची साखळी असते, चेन असते, त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडताय, तुमची ग्रोथ होते स्पिरिच्युअली सगळीच. म्हणजे मी म्हणते की जे ब्लॉकेजेस आहेत, पैशाचे ब्लॉकेजेस, रिलेशनशिप, हेल्थ, करिअर प्रॉब्लेम्स, हे सगळे अडथळे दूर निघून जातात. पण सुरुवात कुठून करायची आहे? स्वतःपासून. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. का बरं? एक उदाहरण सांगते. बरेच वेळा ना आपण काय करतो माहितीये, इतर व्यक्तींचा राग आपल्या स्वतःवरती काढत असतो. मोस्टली लेडीज लोक हे ना खूप कोरिलेट करतील. ओके, बऱ्याच वेळा काय होतं, घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतात किंवा काही टॉक्सिक पर्सन असतात काही घरांमध्ये, किंवा डॉमिनेटिंग नेचर असतं काही जणांचं. मग तिथे आपण नाही म्हणू शकत नाही. खूप वेळेला आपल्याला आपल्या मनाविरुद्ध वागावं लागतं. ओके, भावना सप्रेस केल्या जातात, शेअरिंग करायला कोण नसतं. मग अशा वेळेला काय होतं की त्या व्यक्तींना आपण उलट उत्तर पण देऊ शकत नाही. शिष्टाचार म्हणा, वडीलधारी असतील किंवा आणखी कुठल्याही वेगवेगळे रिझन असू शकतात, असं काही नाहीये. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होतं, आपण तिथे नाही म्हणू शकत नाही, प्रतिकार करू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. मग त्यावेळेला तो समोरच्या व्यक्तीचा राग आपण कोणावर काढतो? आपल्या स्वतःवर. ओके, उपाशी राहणं, जेवण न करणं, रात्रभर रडत बसणं, चिंता काळजी टेन्शन ताणतणाव, ओके, करतात की नाही सांगा? ओके, होय. सगळ्या लेडीजचा हा प्रॉब्लेम आहे. कारण शेअर करायला पण कोणी नसतं तसं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, आपण तो राग आपल्यापर्यंत सीमित ठेवतो का? कधी कधी मुलालाही 4 फटके बसतात त्याचे रागाच्या भरात. मिस्टरांचा किंवा आणखी कोणा व्यक्तीचा राग मग घरात येऊन मिस्टरांवरती काढणं,
मग मुलांवरती राग निघतो. म्हणजेच काय, तुमच्यापर्यंत ती व्हायब्रेशन राहतच नाही. ती तुम्ही काहीही करा, तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही राहताय ना, आसपासच्या लोकांपर्यंत ते व्हायब्रेशन, ती एनर्जी ती पास होत असते. त्यांनाही त्याचा फटका बसत असतो. त्यांच्याही आयुष्यात ब्लॉकेजेस येत असतात. मग त्यामुळे आपल्याला हे कॉर्ड कटिंग करणं किंवा एनर्जी कट करणं तिथे गरजेचं असतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे सुरुवात आहे की स्वतःची माफी आधी मागायची. आपण कळत नकळतपणे स्वतःला किती त्रास दिलेला असतो, स्वतःच्या आत्म्याला किती दुखावलेलं असतं. सो आधी स्वतःची माफी मागायची आहे, मग इतरांची पण इतर व्यक्तींची माफी मागायची आहे. सॉरी. आता बघा, आता काही जण म्हणतील मॅडम आम्ही लिटरली काही व्यक्तींचं तोंड बघत नाही, माफी कशी मागू? आपल्याला काय करायचंय, युनिव्हर्सकडे माफी मागायची. जेव्हा तुम्ही युनिव्हर्सकडे माफी मागता तेव्हा ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. ओके. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते ब्लॉकेज आपल्या आयुष्यातून काढून टाकायचे. तर याच्यासाठी सांगते, एक खूप मॅजिकल टेक्निक आहे, मॅजिकल रिमेडी, हो पोनो पोनो. कोणी नाव ऐकलंय? ऐकलंय आता मॅडम. थोडक्यात इंट्रो देखते. येस, सुहास पवार म्हणतात येस. ओके सर, टेक्निक यूज केली आहे का? मी पण ऐकलंय मॅडम. यस, वापरली कोणी? यस मृणालिनी मॅम, यस. हो, हो मॅडम. वापरते. यस यशिका मॅम. कसे रिझल्ट हो. सर? रोज वापरते. एवढी पॉवरफुल टेक्निक आहे ना, विदिन अ डे, एका खूप दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट याचे बघायला मिळतात. मग कुठलाही प्रॉब्लेम असू दे, अगदी कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम यांनी दूर होतो. ओके. मग त्याचे फायदे कुठले ते आपण उद्यापासून बघणारच आहोत. आज फक्त आजच्या सेशनमध्ये ही प्रेयर फक्त आणि फक्त कशासाठी वापरायची? फॉरगिव्हनेससाठी, माफ करण्यासाठी. तुमचे गोल्स आणि ड्रीम्स कम्प्लीट होण्यासाठी, फुलफिल होण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी, रिलेशनशिप, सोलमेट अट्रॅक्ट करण्यासाठी, चांगली हेल्थ, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ना, गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, ते अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा ही टेक्निक वापरू शकता. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. शॉर्टमध्ये सांगते, होपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे, ही एक प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. ते खूप मिरॅक्युलस रिझल्ट आहेत. जेव्हापासून तुम्ही वापरायला लागता ना, एका दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला छान रिझल्ट येतात. सपोज एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेत आणि ती पैसेच लवकर रिटर्न करत नाहीये, त्या व्यक्तीच्या नावाने होपोनोपोनो करायचंय, खूप छान रिझल्ट येतात. ओके. तर आता वळूया आपल्या विषयाकडे. आज आपण वापरणार आहे फॉरगिव्हनेससाठी. ओके. तर एवढी पॉवरफुल आहे की एका दिवसामध्ये याचे रिझल्ट येतात. मला माझ्या सरांनी, मी अगदी स्कूल कॉलेजमध्ये असल्यापासून ऑकल्ट सायन्समध्ये 2014 मध्ये मला माझ्या सरांनी ही टेक्निक सांगितलेली आणि तेव्हापासून आतापर्यंत डेली रुटीनचा माझ्या पार्ट. अगदी छोटीशी प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. तुम्हाला स्क्रीन मी शेअर करते, ती नोट करून घ्या. आणखी काय करायचंय, आपल्या ग्रुपवरती पण ना सेशन संपल्यानंतर मी त्या इमेजेस देईन किंवा गुगलवरती सर्च करा, तिथेही छान मिळतील, कलरफुल प्रिंटेड इमेजेस मिळतात. त्या काय करायचं, एनलार्ज करायचंय. प्रिंट आउट काढा, ते एनलार्ज करा, त्याची एखादी फ्रेम बनवा छानशी आणि आपल्या बेड समोर लावा किंवा घरामध्ये कुठेही, हॉलमध्ये, किचनमध्ये लावा. आणि केव्हा म्हणायची आहे, त्याचे नियम वगैरे काय ते सगळे तुम्हाला सांगणार आहे, फक्त आधी नोट करून घ्या. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अगदी छोटीशी प्रेयर आहे, 4 वाक्यांची प्रेयर आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम ही एवढीशी प्रेयर आहे, पण याचे रिझल्ट खूप मोठे, खूप मोठमोठे चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. सो मी स्क्रीन शेअर करते, सगळ्यांनी ती नोट करून घ्यायची. सेकंड. थोडस झूम करते. प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करायचं याचं उच्चारण. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. प्रेयर आहे हो ओपोनोपोनो प्रेयर, हो ओपोनोपोनो. हवाईयन टेक्निक आहे ही. प्रेयर प्रेयर किंवा तुम्ही याला जादुई मंत्र सुद्धा म्हणू शकता. हा मंत्र जरी 4 लाईनचा असला ना, 4 सेंटेन्सचा, रिझल्ट खूप मोठे मोठे येतात. सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि जेव्हा रेकी सोबत तुम्ही होपोनोपोनो वापरताना मिरॅक्युलस रिझल्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला यायला लागतात. ओके, डन. ओके मॅडम. मॅडम, येस, बोला. नात्यांमधील कटुता दूर करण्यासाठी याचा उपयोग कसा करावा? एक सेकंड, पुन्हा हे सर मला नाव सांगा प्लीज. सगळ्यांनी पोएम विकास लिहून घेतली पवार. ना? येस घेतली मॅडम. मॅडम. ओके, व्हेरी गुड. सर नाव काय म्हटलं, मला स्क्रीनवर दिसत नाहीये. विकास पवार. विकास पवार. विकास पवार का? सर तुमची हा. स्क्रीनच दिसत नाहीये. सुहास पवार का? नाही, विकास पवार.
ओके ओके. हा सर प्रश्न काय होता, नात्यांमध्ये कटुता असेल ना तर काय करायचं माहितीये का? हा तर तुमच्याकडे क्लिअर कॉल्सची हा. माळ आहे का स्फटिकची माळ असेल नसेल काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त काय करायचंय, हा आपल्या हृदयावरती दोन्ही हात ठेवायचे अशा पद्धतीने, आणि हे तुम्ही पैशांना सुद्धा करू शकता. खूप छान रिझल्ट येतात. रेकीमध्ये आपण शिकवत असतो ते. तर तुम्हाला रिलेशनशिप एक फील मिनिट. करायचंय. आपल्या हृदयावरती हा दोन्ही हात ठेवायचे, डोळे बंद करायचे. ओके. त्या व्यक्तीला आपल्या ओके थर्ड आयवरती आणायचंय. हा ठीक आहे. आणि त्याचं नाव घेऊन ओके त्याच्यासाठी ही प्रेयर करताय असं म्हणून तुम्ही 4 ते 5 वेळा म्हणू शकता, किंवा बेस्ट रिझल्ट हवे असतील ना 108 वेळा चॅन्ट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, ओके थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्या व्यक्तीला थर्ड आयवरती व्हिज्युअलाइज करायचे आणि नंतर ती प्रेयर आपल्याला बोलायची 108 वेळा. 108 वेळा करून बघा. प्रत- विदिन 7 डेज खूप छान रिझल्ट ओके मिळतील. आणि काय होतं सर ओके माहितीये, आपोआप त्या व्यक्तीचा सुद्धा स्वभाव बदलेल. तुम्हाला स्वतःला ते दिसून ओके येईल. मॅडम किंवा जे काही तुमच्यामध्ये ओके मॅडम प्रॉब्लेम्स आहेत ना, जे कटुता आहे किंवा नात्यांमध्ये दुरावा आहे, ओके तो आपोआप कमी हा होईल. ठीक आहे. ओके मॅडम आणि मॅडम ठीक आहे ज्यांना मॅडम. पण कोणाला मान्य- प्रत्येक 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 शब्दाकडे ते त्यांचं नाव घ्यायचं आहे की काय नाही सर, करायचं? फक्त एकदा सुरुवातीला घ्या. ओके. आणि त्यांना व्हिज्युअलाइज करा. आणि ओके ओके व्हिज्युअलाइज करताना हे पण बघा की तुमचं रिलेशन खूप छान झालंय त्या व्यक्तीसोबत. ओके. तुमचं कम्युनिकेशन खूप छान ओके आहे, बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालंय, तुमचं बोलणं रेग्युलर ओके होत आहे. हे सगळं तुम्हाला जे जे वाटतं ना की त्या व्यक्तीसोबत तुमचं हा नातं कसं असायला पाहिजे, ते सगळं कल्पना करायची आपल्याला आज्ञाचक्रावर. ओके डोळ्यासमोर ओके कल्पना करा आणि मॅडम सोडून द्या. ओके. ओके ठीक आहे. मॅडम ओके आणखी मॅडम थँक्यू. टेक्निक सांगते, ज्यांना कोणाला पैशाचे इश्यूज असतील ना, पैशाचे प्रॉब्लेम, सेम टेक्निक करायची. फक्त यावेळेला काय करा माहितीये, एखादी नोट घ्यायची आहे, ती आपल्या हृदयावरती ठेवायची आहे. ओके. काही फरक पडत नाही, 10ची असू दे, 20ची, 100ची, 500ची, ती आपल्या हृदयावरती ठेवायची. त्याच्यावरती हात ठेवायचे. पहिले तर नोटेचा वास घ्यायचाय, आवाज घ्यायचाय कानामध्ये. ते सगळं कानामध्ये साठवायचंय, आपल्या हृदयामध्ये त्याचा वास साठवायचा. आणि ती नोट आपल्या हृदयावरती ठेवायची. त्याच्यावरती दोन्ही हात आपले ठेवायचे, डोळे बंद करायचे. आणि पैशांसाठी सुद्धा होपोनोपोनो म्हणायचे. कारण खूप बाजार करून या ना. घेऊन ठेवलाय, तुमचं झालं की करा. हॅलो, आवाज क्लिअर येतोय का माझा? हा येतोय. मॅडम कुठे होतो? एक लास्ट सांगते तेवढं फक्त. ती नोट मॅडम त्यावरती ठेवून तिथे होपोनोपोनो म्हणायचं, व्हिज्युअलाइज करायचंय. संभाषणासाठी परत एकदा सांगा काय म्हणायचं. येस. एवढं सेंटेन्स कम्प्लीट करते प्लीज. तर व्हिज्युअलाइज करायचे की तुमच्या डोक्यावरती पैशांचा पाऊस पडतो. कारण कळत नकळतपणे जसं आपण इतरांविषयी चुकीच्या व्हायब्रेशन सोडतो, कळत नकळतपणे पैशाबद्दल सुद्धा चुकीचे बोलणं, चुकीचे अफर्मेशन्स, व्हायब्रेशन्स, एनर्जी आपण युनिव्हर्समध्ये सोडलेली असते. त्यामुळे सुद्धा पैशाच्या अडचणी आपल्या आयुष्यात येतात. ही टेक्निक करून बघा, होपोनोपोनो पैशांसाठी अमेझिंग रिझल्ट तुम्हाला येतील. ठीक आहे. ओके. आता कोण बोलत होतं सर प्लीज? मॅडम शुगर साठी कसं काय करायचे? तिथे मॅडम हेल्थसाठी करायचं, आपल्याला स्वतःसाठी होपोनोपोनो करायचंय. शुगरसाठी आपल्याकडे रेकीचं हिलिंग आहे ना. ओके. कसं कसं करायचं मग? मॅडम आपण 5 दिवस शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता फक्त आपण फॉरगिव्हनेससाठी कसं वापरूया ते बघूया. ठीक आहे. आता होपोनोपोनो टेक्निक आहे, याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत का? बरेच जण म्हणतात लेडीज की मॅडम नॉनव्हेज खाऊन म्हणू शकतो का? प्रॉब्लेम्स मध्ये पिरियड्स मध्ये म्हणू शकतो का? काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि 5 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी सजेस्ट करेन की 108 वेळा म्हटलं ना, जेव्हा तुम्हाला वेळ असेल. आता बघतो आपण हल्ली की सगळ्यांचं बिझी शेड्यूल झालंय, एवढा टाइम नाही मिळत. जेव्हा तुम्हाला मिळेल, सकाळी, संध्याकाळी, रात्री झोपताना, तेव्हा केव्हाही करा. पण 108 वेळा केलात ना तर त्याचे रिझल्ट खूप फास्ट मिळतात. ओके. सो अशा पद्धतीने करायचंय. आणखी महत्वाचं, तुमच्याकडे स्फटिकची माळ असेल तर त्याच्यावर करा, खूप सुंदर रिझल्ट येतात. नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुळशीची माळ तर सगळ्यांकडे असते आपल्याकडे, त्याच्यावरतीही केलं चॅन्टिंग तरीही चालेल. ओके. सो आपण पुढे जाऊयात, बघूया. आता एक आपण मेडिटेशन करणार आहोत फॉरगिव्हनेसचं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल? एक इझी, मिनिट मॅडम. तुम्हाला इझिली अवेलेबल. येस, यादव सर आहेत का? हा, नाते संबंधासाठी काय म्हणायचं ते परत एकदा सांगा. आय एम सॉरी. आय एम सॉरी, आणखी पुढे काय प्लीज म्हणायचं? फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मी ग्रुपवरती प्रेयर देते सर. ठीक आहे. ग्रुपवरती थँक्यू इमेज मॅडम. देते. ओके. तर आता काय हो. करायचंय, इफ पॉसिबल तुम्हाला
तर एक दिवा लावायचा आहे, दिवा नसेल तर कॅन्डल लावा आणि एक अगरबत्ती. थोडंसं पाणी शेजारी ठेवा. आता आपण मेडिटेशन करणार आहोत लगेच. आणि सगळ्यांनी मेडिटेशन करायचंय. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत मग असं गृहीत धरलं जाईल की तुम्ही करत नाही आहात. आणखी एक नुकसान आहे त्याच्यामध्ये, व्हिडिओ ऑफ असेल तर माझी आणि इतरांची एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होणार नाही. आणि ही प्रेयर कधी म्हणू शकता. अगदी तुम्ही माहिती लेडीज लोक, तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक बनवताना, जेवण करत असताना तेव्हाही तुम्ही तोंडाने ही प्रेयर म्हणू शकता. मोबाईलवरती तुम्ही लावून ठेवू शकता. युट्यूबवरती खूप छान प्रेयर्स मिळतात, अवेलेबल आहेत इझिली. होपोनोपोनो फक्त सर्च करा. ओके. आणि काम करत असताना बॅकग्राऊंडला किंवा अगदी झोपलेले असताना सुद्धा मोबाईलवरती ही प्रेयर लावून तुम्ही झोपू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यासाठी जागच असायला हवं असं काही नाही, बंधनं नाहीये. कारण ही प्रेयर डिरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जात असते आणि अगदी मिरॅक्युलस काम करते. ओके. सो आणखी जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल, ताणतणाव वाटेल, नको असणारे विचार सतत येत असतील, त्या वेळेला ही प्रेयर बोलायची आहे. विदिन सेकंड्स तुम्हाला रिलीफ मिळेल, खूप छान वाटेल. ओके. तयारी झाली का सगळ्यांची मेडिटेशनची? ओके. भोसले शिवांगी मॅम नाही केलं तरी चालेल. बाळे मॅडमकडे छोटस, फक्त मॅडम तुम्ही पाहिलं तरी पण चालेल. सगळ्यांना आता म्यूट करते मी. फर्स्ट ऑफ ऑल ना, अशा ठिकाणी बसायच्या जिथे कुणीही डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. मेडिटेशन करताना कुठलेही आवाज गोंधळ नको. शांत ठिकाणी बसायचंय. पहिले थोडंसं पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन घ्यायचं थोडंसं. आता डोळे बंद करून एका जागी शांत बसायचंय. थोडंसं डीप ब्रिदिंग करायचंय. एक दीर्घ श्वास हळूहळू घ्यायचाय, तो काही सेकंड्स रोखून धरायचाय. त्याच्यानंतर पुन्हा तो हळूहळू सोडून द्यायचा. ओके. डोळे बंद करायचे आणि पटकन सगळ्यांनी जागेवर यायचंय. इथून पुढे माझा फक्त आवाज तुमच्या कानावरती येईल. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावरती केंद्रित करायचंय. डोळे हळूहळू बंद करायचे. तुमच्या शरीरातील हालचालींवरती लक्ष केंद्रित करायचंय. त्या सर्व हालचालींवरती कंट्रोल करायचंय. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची मान, दोन्ही हात, तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो काही सेकंड्स होल्ड करायचा आहे आणि आता तो हळूहळू सोडून द्यायचा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, तो होल्ड करा. आता श्वास रोखून धरल्यानंतर जो चेहरा, ज्या व्यक्तीचा चेहरा किंवा जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार माना. त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करायचे. हळूहळू श्वास सोडायचा आहे.
हळूहळू श्वास सोडून द्यायचा आहे. आता सुरुवात करूयात. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रांमधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्र याच्यामधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासून आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलंय. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन तेवढं निरागस राहत नाही. जीवनातील वेगवेगळे वाईट अनुभव जीवन जगत असताना आपल्याला येऊ लागतात आणि मग ही निरागसता हळूहळू कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस जेव्हा तुम्ही खूप आनंदी कधी होतात. तुमचं लहानपण आठवायचंय. तुमचं ते निरागस लहानपण आठवा. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होता. लहानपणीचे दिवस आठवायचे. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. तुमच्या शाळेमधील ते दिवस आठवायचे. मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या शिक्षकांसोबतचे ते दिवस आठवायचे. शाळेतील सगळ्या चांगल्या वाईट आठवणी त्यांना उजाळा द्यायचे. मित्रमैत्रिणींसोबत स्पेंड केलेले आनंदाचे क्षण, सगळं काही आठवायचंय. आणि नंतर काही असे येतात की आता तुम्ही खूप शांत झाला आहात. आणि आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागली आहे. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा की जी व्यक्ती तुमच्यासोबत अतिशय वाईट वागली आहे. खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आताचे क्षण असतील. तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचंय. ती व्यक्ती, ती किंवा तो कोणीही असेल, त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. आता तुम्हाला कसं वाटत आहे? तुम्हाला राग येतोय का? द्वेष आहे? तिरस्कार आहे? काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे का? रडू येत आहे का? त्या सर्व भावनांना वाट मोकळी करून द्यायची आहे. आता मनात एक विचार आणा. हे जीवन एक स्कूल आहे. तुमचं आयुष्य म्हणजे एक शाळा आहे आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनामध्ये तो एक शिक्षक आहे. तुमचं आयुष्य, जीवन म्हणजे एक शाळा आहे आणि जो कोणी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे तो एक शिक्षक आहे, जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता त्याचा अर्थ असा नाही की ती ठीक आहे, योग्य आहे, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्षमा करता, माफ करता, याचा अर्थ असा नाही की ते योग्य आहे, ठीक आहे, पण तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. आणि त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहेत
त्याच्या कार्याला क्षमा करा, माफ करा. त्या व्यक्तीने जे काही कार्य केलं आहे त्याला माफी द्या. मग ती व्यक्ती तुम्ही स्वतः का असेना, ती व्यक्ती तुम्ही स्वतः का असेना माफ करायचे. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल. आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल. तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकाल. माफ केल्यामुळे सर्वस्वी तुमचा फायदा आहे. त्याच्यामुळे तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल. तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो तोंडाने सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे. तुमचं शरीर मन हळूहळू शांत झालेलं आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स किंवा भावना येत आहेत, तर राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल, किंवा कोणत्या दुसऱ्या भावना असतील, तर ते आठवा. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स येत आहेत त्याचं निरीक्षण करा. आता या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्ही हे इमोशन्स शरीराच्या कोणत्या भागावरती फील करत आहात त्याचं निरीक्षण करा. शरीराच्या कोणत्या भागावरती तुम्हाला ह्या भावना फील होत आहेत त्याचं निरीक्षण करा. ज्या भागावर हे इमोशन फील होत आहेत त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. ज्या भागावरती हे इमोशन्स, या भावना फील होत आहेत त्या भागावरती खोलवरती श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. तुमच्या श्वासांना त्या भागातील सर्व ताण तणावाला मुक्त करायची परमिशन द्या. आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणा. हृदयावरती दोन्ही हात ठेवायचे. संपूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणा. हृदयावरती दोन्ही हात ठेवायचे आणि आता बोलायचंय. 3 वेळा म्हणायचंय की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेले आहे. मी तुम्हाला माफ केलं आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेले आहे. आता तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करते, परंतु या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. लक्षात ठेवा, आपल्या भावना, आपले इमोशन ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल की या तुमच्या भावना आहेत. क्षमा करण्यासाठी तुम्हाला ओळखायला लागेल की या तुमच्या भावना आहेत. हे तुमचे इमोशन्स आहेत आणि त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत, याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता कायमचं बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे, खरं आहे. या दुःखामधून तुम्ही स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने यामधले सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहून देत आहात. आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावायचंय. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावायचंय. डीप ब्रिदिंग करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय आणि हळूहळू सोडून द्यायचं. आता हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. दोन्ही हँड्स रब करायचे. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना लावायची आणि सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण शरीरावरती सोडून द्यायची. ओके. पाणी पिऊन घ्या थोडस. आता अनम्यूट करून 1 बाय 1 बोलायचंय. एक्सपिरियन्स शेअर करायचंय. कसं वाटलं? येस. एक तर फिजिकल हँड रेस करा किंवा झूमचा हँड रेस करा किंवा अनम्यूट करून बोलायचं स्वतःहून. बरेच जण अजून मेडिटेशन मधून बाहेर नाहीत आलेले. यस पवार सर, काही म्हटलात का? डोकं खूप विचार डोक्यामध्ये थांबलेले आहेत आणि डोकं पूर्णपणे शांत झालंय. व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी नाईस. आणखी कोण आहे? हलकं हलकं पूर्ण वाट शांत नाही वाटत आहे पण हा, अरुणा मॅम. हलकं हलकं वाटतंय मॅडम. खूपच छान. ग्रेट. येस. नेक्स्ट. पूर्ण शांत नाही वाटत आहे पण ओके. हा, होणार ते विदिन अ डे होणार आहे का मॅडम? कोण होतं ते? ओके. बघा, ही खूप वर्षापासून साचवून ठेवले आपण. तर विदिन अ डे बरोबर काही आहे. सेकंड्स मध्ये, काही मिनिटांमध्ये होणार आहे का? नाही शक्य बरोबर आहे. आहे. हळूहळू बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिसनी होणार आहे. ओके. हे मेडिटेशन ग्रुपवरती आपल्या रेकॉर्डिंग दिलं जाईल, तर डेली करा प्लीज. जोपर्यंत तुम्हाला रिलीफ वाटत नाही ना, मोकळं वाटत नाहीये, रिलीज वाटत नाही, किंवा ना त्या व्यक्तीचा पुन्हा नाव आलं किंवा ती व्यक्ती समोर लिटरली तुमच्या समोर आली तरी काही फरक नाही पडला पाहिजे, तुम्हाला काही त्रासच नाही झाला पाहिजे. सो अशा पॉइंटला येईल ना, तेव्हा खूप छान. अगदी न्यूट्रल वाटलं पाहिजे तुम्हाला. त्यामुळे आजचं टास्क आहे की ती जी चिट मी सांगितली ती दररोज करायची. त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय आणि ती फाडून किंवा जाळून टाकायची रात्री झोपताना. ओके. हे जे मेडिटेशन आहे फॉरगिव्हनेसचं, ते सुद्धा डेली करा. खूप छान रिझल्ट तुम्हाला विदिन 7 डेज मिळते. ओके. अगदी शांत निवांत वाटेल, रिलीफ वाटेल. ठीक आहे. सो चलो, काही कोणाला प्रश्न वगैरे आहेत का? रेकॉर्डिंग सेशन झाल्यानंतर दिलं जाईल. त्याच्यानंतर होपोनोपोनोच्या इमेज आहेत त्या सुद्धा ग्रुपवरती दिल्या जातील. आणि उद्या 7 चक्राचं ऍक्टिव्हेशन घेणार आहोत. सो 7 चक्राचे कलर्स, इमेजेस, त्याची नावं सगळं काही ग्रुपवरती दिलं जाईल. ते प्लीज पाहून घ्या. कारण उद्या मेडिटेशन करताना ऍक्टिव्हेशन मेडिटेशन आहे. सो तिथे तुम्हाला त्याची हेल्प होईल. येस. चॅटमध्ये बघूयात एक सेकंड. हा, येस. प्रणाली मॅडम खूप हलके वाटले. व्हेरी गुड. हा, कोण आहे मॅम? नाव सांगा प्लीज. मॅडम येस. हा, अरुणा मॅम. मी आता ते मागेही केलं होतं. होपोनोपोची प्रेयर आहे ना मॅडम, मी जेव्हा जेव्हा फिरते, इकडे तिकडे जाते, ते माझ्या तोंडातच घेत राहते. खूपच छान. मी म्हटलं ना, काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तुम्ही अगदी जेवताना, अगदी झोपेमध्ये बॅकग्राऊंडला मोबाईलवरती लावून ठेवू शकता किंवा किचनमध्ये काम करताय तिथेही तोंडानी प्रेयर म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. ओके. मृणालिनी जोशी मॅडम, थँक्यू सो मच. येस. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? तरी प्रॅक्टिस दररोज करायची आहे. ओके. सो रेकॉर्डिंग मी थांबवते आता. हा, यशिका मॅम बोला. वासंती मॅम. मी होपोनोपो प्रेयर्स बद्दल सांगत होती मॅम. येस, माझा बोला. बसमध्ये मोबाईल हरवला होता. कुणाला त्याची गॅरंटीच नव्हती मिळायची. सगळे बोलत होते तसे, पण मला माझा मोबाईल मिळाला मॅडम. मी सतत म्हणजे जेव्हा गेली ना बसमध्ये बसून, तर ती प्रेयरच बोलत होती. येस. त्यामुळे माझा खूप छान. मोबाईल मला हरवलेला
करायला मिळालं. अगदी मिरॅक्युलस टेक्निक आहे. एका दिवसामध्ये मी म्हटलं ना, जेव्हापासून तुम्ही स्टार्ट करताना बोलायचा, एका दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. एवढी पॉवरफुल हो टेक्निक आहे. मॅडम. सो रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी करा. अगदी तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, डू होपोनोपोनो. काही नियम नाहीयेत, काही बंधनं नाहीयेत. ओके, कुठल्याही वेळा हॅलो पाळणं मॅडम. किंवा कुठल्याही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. येस शिंदे मॅम बोला. मॅडम ते आता तुम्ही सांगितलं की नाही चिठ्ठीमध्ये आपल्याला कुणाचा राग येतो त्याचं नाव लिहून घ्यायचं आणि हा. मेडिटेशन झाल्यानंतर ते फाडून टाकायचं काय? मेडिटेशन झाल्यानंतरच नाही, रात्री झोपताना झोपण्याच्या आधी ते फाडून किंवा जाळून टाका. ओके, ओके ओके. किंवा ती जी राख आहे हा. युनिव्हर्समध्ये ब्लो करून टाका. ओके, हा हा. रिलीज करून टाका. ओके थँक्यू. येस. ओके, आणखी कोणाचा काही प्रश्न नाहीये का? नसेल तर आपण लिव्ह करूया लगेच, कारण पुढचं सेशन पण आहे. एक सेकंड चॅट बघूयात फक्त. थँक्यू जोशी मॅडम, थँक्यू सो मच. सो आजचं रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती दिलं जाईल. रेकॉर्डिंग मी स्टॉप करते.